नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मी आपलं स्वागत करतोय पुन्हा एकदा भन्नाट अशा जर्नीमध्ये. सध्या आज आपण प्रवास करणार आहोत आपल्या कारमध्ये. हा आपला पहिला कार ब्लॉग असणार आहे, तर मी खूप एक्सायटेड आहे या व्हिडिओसाठी. आपणही तेवढेच एक्सायटेड असाल. थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल की आजचा आपला प्रवास असणार आहे पुणे ते नाशिक असा जवळजवळ 240 किलोमीटरचा हा प्रवास थक्क करणारा असणार आहे नक्कीच माझ्यासाठी, कारण की फर्स्ट टाईम आपण ट्रॅव्हल करतोय आपल्या कारमध्ये. तर चला आता जायचं आहे आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चाकणची जी ट्रॅफिक आहे ती पार करायची, त्याच्यानंतर मग मंचर, राजगुरुनगर हा सगळा प्रवास करत आपण मग संगमनेर, सिन्नर मार्गे आपण पोहोचणार आहोत नाशिकपर्यंत. तर चला मग निघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतले दर्शन आपल्या हनुमंताचे, आणि दर्शन घेतल्यानंतर आपली गाडी झाली आहे सज्ज निघण्यासाठी. चला आता आपण डांगे चौकातून निघालो होतो, त्याच्यानंतर 15 ते 20 किलोमीटर आपण पार केलं आहे, मोशीपर्यंत आलो आहे. हा मागे आपण नाशिक हायवे बघताय या साईडला, आणि हे MGNLचं CNG पेट्रोल पंप आहे. आता इथं गाड्यांची गर्दी कमी आहे, 3-4 गाड्याच पुढे आहेत, तर म्हटलं इथून CNG भरून घ्यावं, कारण की ऑलमोस्ट हाफ CNG संपलेलं आहे. आणि नाशिकमध्ये आहे ना CNGची खूप कमतरता आहे, आणि CNG पंप पण तेवढे नाही आहेत. अक्षरशः तुरळक पंप आहेत, ते पण ऑनलाईन नाही आहेत, 1-2च ऑनलाईन आहेत, आणि तिथं कधी चालू असतात कधी बंद असतात. आणि चालू जर असले तर लाईन एवढी असते की 1 तास तर तुम्हाला CNGसाठी लागतोच. या आता नाश्ता करायला सकाळ सकाळ केळी. चला चाकणला पोहोचलोय फायनली. चाकणची ट्रॅफिक एवढी जास्त नाहीये. राजगुरुनगर 3 किलोमीटर. मला वाटतं आपण 7 वाजता प्रवास सुरू केला होता, 1 तासाच्या आत चाकण कंप्लीट केलेलं आहे, तर आपल्याला ट्रॅफिक काय लागली नाही. आता इथून सुरू होतोय सुसाट हायवे. सकाळचे 8 वाजलेत, पण ऊन असं पडले ना जसं काय दुपारचे 12-1 वाजलेत की काय. खूप चटके भासतात या साईडनी, बापरे. चला लालपरीला ओव्हरटेक करणार आहे आपण. कित्येक वेळा आपला प्रवास असतो आपल्या लालपरीनेच आपल्या चॅनलवर, पण आत्ता संधी आपल्याला मिळाली की ओव्हरटेक करायला लालपरी सोबत. चला ओव्हरटेक झालाय. एक तास 40 मिनटं झालेत आपण प्रवास सुरू केला होता पुण्यातनं. आता सध्या आपण आहोत नारायणगावला. नारायणगाव समोर हॉटेल बघताय, हॉटेल सुखसागर. व्हेजिटेरियन खूप चांगलं मिळतं इथं, मी नेहमी थांबतो. आपली समोर गाडी बघताय. 1 तास 40 मिनटात इथपर्यंत आलो आहे. 86 किलोमीटरचा प्रवास झाला आहे. आता चला पटकन जाऊयात, नाश्ता करूयात आणि मग पुढे जाऊयात. पण ऊन बघा ना तुम्ही, सकाळचे 8:40 झालेत, वाटतंय का 8:40 झालेत म्हणून. चला नाश्ता आलेला आहे आपला, इडली सांबार आणि चटणी. सकाळ सकाळ गरमागरम, भारी टेस्ट असते इथली. नाश्ता भारीच होता आपला. आता चहा घेतलाय. चला आता नाश्ता वगैरे झालाय. ऊन असं वाढलंय, पटापट प्रवास करायला लागेल आपल्याला. चला आळे फाट्याच्या जवळ आपण पोहोचलोय, पहिला टोल नाका.
संगमनेरचा घाट आता लागलाय आपल्याला. काय रोड बनवलाय. पूर्वीच्या काळी संगमनेरला यायचं म्हणलं ना तर हा चंदनापुरी घाट म्हणून ओळखला जातो. ट्रकची लाईन लागायची या रोडला. पण आता रस्ता एकदम सुपर क्लास झालेला आहे. टोल लागेल आता आपल्याला. संगमनेर टोल प्लाझा. इथून जवळजवळ 80 किलोमीटर बाकी आहे. मस्त प्रवास झाला आज. गर्दी अजिबात नाहीये रोडवर. टोल गेल्यानंतर आपला लगेच दुसरा स्टॉप सीएनजी साठी. तर सीएनजी आपण बघता किती आहे बऱ्यापैकी सीएनजी. पण नाशिकमध्ये सीएनजी ची कमतरता भरपूर आहे. त्यामुळं इथंच भरलेलं बरं. येताना म्हणजे प्रॉब्लेम नाही. नागपूर आणि मुंबईसाठी लेफ्टला एक्झिट आहे. कारण की समोर लागलाय समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गाने आपण थेट मुंबईला आणि नागपूरला जाऊ शकता इथून. हे बघताय समोर मुंबईसाठी एक्झिट. वरती बघताय समृद्धी महामार्ग. या साईडने आपण नागपूरसाठी एक्झिट घेऊ शकता. चला आता आपण थोड्याच वेळात येईल सिन्नरला बायपास करणार आहोत. जसं आपण संगमनेरला पण केलं. ही खासियत आहे पुणे नाशिक हायवेची. समोर बघताय सिन्नर बायपास आलेला आहे. आता इथून राईट घेतलं तर आपण सरळ शिर्डीकडे जाऊ शकता. शिर्डी हायवे 1 नंबर सुपर हायवे. आणि सरळ आपण गेलात तर डायरेक्ट नाशिक. आणि सिन्नर शहरामध्ये जायचं असेल तर या साईडला समोरून पण रस्ता आहे. सिन्नर बायपास आताच पार केलाय आपण. आणि आता सिन्नरचा छोटा पण डेंजरस घाट लागलेला आहे. कारण की उतार आहे ना खूप खतरनाक उतार आहे या साईडला. बघा आपण आता गाड्या अक्षरशः 30च्या 20च्या स्पीडने चालावं लागतं ते. नाशिक रोड रेल्वे स्टेशन आपण पाहताय. आता वाजले तर 11:13. नाशिक रोडला पोहोचलो आपण. 7 वाजता बरोबर प्रवास सुरू केला होता. जवळजवळ 4 तास 15 मिनिटात आपण पुणे ते नाशिक असा प्रवास पूर्ण केलेला आहे. ट्रॅफिक आहे ना अजिबात नव्हती. चाकणमध्ये आपल्याला ट्रॅफिक अजिबात भेटली नाही. त्याच्यामुळे ना तो जो प्रवास आहे ना जवळजवळ पाऊण तासातच कंप्लीट झाला. नाहीतर तिथं 1.5 तास किंवा 2 तास लागतात. चला मग आता गाडी कुठेतरी थांबवतो आणि मग बोलतो आपल्याशी. तर मंडळी कसा वाटला आपला हा छोटासा कार ब्लॉग आजचा. एरवी आपण बघताय विमानाचे व्हिडिओ, एसटीचे व्हिडिओ, रेल्वेजचे व्हिडिओ. म्हणलं एक छोटंसं एक वेगळं काहीतरी करावं. जर आपल्याला हे जर इंटरेस्टिंग वाटलं तर मला नक्की कमेंट करा. आपण मोठमोठे लॉंग रूटवर सुद्धा करू शकतो हे कार ब्लॉग्स. तर मला जरूर कळवा. चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.